रिक्षा, टॅक्सी तसंच अन्य वाहनांसाठी दर दिवशी 50 रुपये पासिंग विलंब आकारणी करण्यात येते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आकारण्यात येणारा हा पासिंग विलंब दंड रद्द करावा. रिक्षा, टॅक्सी चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावं, या आणि अन्य मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरात रिक्षा, टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यानं कोल्हापूर जिल्हा रिक्षा, टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीनं एक दिवसीय वाहतूक बंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्यामुळे नेहमी गजबजून जाणारे कोल्हापूर शहरातील रिक्षा थांबे आज ओस पडले होते. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड यासह ठिकठिकाणच्या रिक्षा थांब्यांवर आज शुकशुकाट जाणवत होता. शहरातील सुमारे 20,000हून अधिक रिक्षा आज दिवसभर थांबून होत्या. पण रिक्षा वाहतूक बंद असल्यामुळं आज KMT बस थांब्यांवर मात्र प्रवाशांची मोठी गर्दी दिसत होती. शहरातील शाहू मैदान, दाभोळकर कॉर्नरसह शहरातील बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. आज दिवसभर शहरातील KMT बसमधून अनेकांनी प्रवास केल्यामुळं आज KMT बस फुल्ल होत्या. दरम्यान सायंकाळी 5 वाजता शहरातील रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक सुरळीत सुरू झाली. त्यामुळे सायंकाळनंतर शहरातील रस्त्यांवर रिक्षा धावताना दिसल्या.